बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यातल्या नव्हे तर देशातल्या तमाम नारी शक्तीच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे महिला विधेयक जे आहे 33% आरक्षणाच्या संदर्भातलं ते आज आणण्यात आलं आणि राज्य विधिमंडळात सुद्धा महिला आरक्षण मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी महिला आरक्षण विधेयक मांडल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत। राज्याच्या विधिमंडळात सुद्धा महिला राजकीय आरक्षण मंजूर करून घेतलं जाणार असा विश्वास नीलम गोरेंनी व्यक्त केला। स्त्रियांना जर समान संधी मिळाली तर नक्कीच त्या स्वतःला सिद्ध करतील असं नीलम गोरेंनी म्हटलेलं आहे। अर्थात अजूनही विधेयक प्रत्यक्षात पास व्हायचे, लागू व्हायचे। विधानसभा आणि विधान परिषदेत सुद्धा त्याला मान्यता दिली जाणार आहे। या संदर्भामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे यांच्याशी मी बोलले आणि त्यांनी मला सांगितलं की नीलमताई आपला पूर्णपणे या विधेयकाला पाठिंबा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली हे विधानसभेमध्ये मंजूर होईल असं मला खात्री वाटते आणि महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लागू होण्याच्या दृष्टीने लवकरच पावलं उचलली जावीत हीच आमची अपेक्षा आहे। गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात कामाचा शुभारंभ झाला। पंतप्रधान मोदींनी नव्या संसदेत सर्व खासदारांना संबोधित केलं। तसंच नव्या संसद भवनातून पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची ऐतिहासिक घोषणा केली आहे। कालपासून महिला आरक्षण विधेयकाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याचं बोललं जात होतं, पण या चर्चांवर मोदींनी स्वतः शिक्कामोर्तब करत महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक मांडणार असल्याची घोषणा केली। महिला आरक्षण विधेयकासंदर्भात केलेली घोषणा ही नव्या संसद भवनात मोदींनी केलेली सर्वात मोठी ऐतिहासिक घोषणा ठरली आहे। पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाला नारी शक्ती वंदन कायदा असं नाव दिलंय। एक बार फिर हमारी सरकार ने इस दिशा में कदम बढ़ाया है। कल ही कैबिनेट में महिला आरक्षण वाला जो विधेयक है उसको मंजूरी दी गई है। आज 19 सितंबर की ये तारीख इसीलिए इतिहास में अमरत्व को प्राप्त करने जा रहे हैं। देश के इस नए बदलाव का आह्वान किया है और देश की नारी शक्ति के लिए सभी सांसद मिलकर के नए प्रवेश द्वार खोल दें, इसका आरंभ हम इस महत्वपूर्ण निर्णय से करने जा रहे हैं। महिलांचं पार्टिसिपेशन वाढलं पाहिजे, लोकशाहीमध्ये महिलांना वाव मिळाला पाहिजे, या दृष्टीने खऱ्या अर्थानं आज माननीय मोदीजींनी जो काही हा निर्णय केलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो। माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी हे बिल इंट्रोड्यूस केलं आणि आम्हाला अपेक्षा आहे की सर्वानुमते कोणी याच्यामध्ये अडथळा आणणार नाही, सगळे या विधेयकाला पूर्ण पाठिंबा देतील। 33% आरक्षण हे संसदेमध्ये आल्यामुळं आज संपूर्ण देशातल्या महिलांना संसदेमध्ये आणि 140 कोटी भारतीयाच्या रक्षणाकरता जी मंदिर आहे संसद ही, त्यामध्ये 33% महिला येणे म्हणजे 21व्या शतकातला आत्मनिर्भर भारताचा जो संकल्प आहे आणि एकंदरीत हा दिवस फार देशाच्या इतिहासाकरता सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मोदींनी महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडल्यानंतर खासदार नवनीत राणांनी मोदींचं कौतुक केलंय। न भूतो न भविष्यती असा निर्णय मोदींनी घेतल्यानं आता संसदेत महिला खासदारांची संख्या वाढेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय। नंबर्स महिलांचे आम्हाला अपेक्षित आहे, कारण जेव्हाही महिलांची सुरक्षाबद्दल असो
की कोणाचं महिलाचं अत्याचार महिलांवर मुलींवर झालं तर त्या बिलवर त्या कायद्यावर जर बोलायचं असेल तर तिथे आमची महिलांची संख्या जेवढी अपेक्षित आम्हाला होती ते कधीही आम्हाला डोळ्यातून दिसली नाही आणि जेवढा ताकद आम्हाला पार्लमेंटमध्ये हवं होतं ते आतापर्यंत 4.5 वर्षामध्ये मी पाहिलेलं नाही. म्हणून प्रत्येक बिलामध्ये जिथे महिलांचं नाव येत होता बिलामध्ये या अत्याचार झाल्यावर तर त्या गोष्टीला आम्ही स्वतःला कमजोर महसूस करत होतो आणि ते महसूस मी केलेलं आहे पार्लमेंटमध्ये. पण आज जे इतिहास मोदीजींनी घडून आणलेला आहे आमची सगळ्या महिलांसाठी, मी माजी सैनिकचे परिवाराची त्यांची मुलगी आहे आणि त्या परिवारात विचार करणं की मी पार्लमेंटपर्यंत पोहोचू शकते असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण 12 वर्षाच्या संघर्षानंतर जेव्हा या पार्लमेंटमध्ये आली तर मला असं कुठे ना कुठे असं वाटत होतं की माझ्यापेक्षाही चांगल्या बरीचशी अशी महिला आहे, मुली आहे जे इथे येण्यासाठी त्यांचं टॅलेंट खूप आहे पण त्यांना येऊच शकत नाहीये. आज जर ते रिझर्वेशन त्यांनी आणलं त्याच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्यापेक्षाही खूप जास्त महिलांच्या चेहरा तिथे टॅलेंट म्हणतात घर फक्त महिला बनवू शकतात, इमारत इंजिनियर बनवू शकते. त्या सगळी गोष्टी करत असताना खूप भूतोना भविष्यवाला निर्णय आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेला आहे आणि खूप सारे मुद्दे राहील येणाऱ्या भविष्यामध्ये डिबेट होईल. पण मी ऑपोजिशनला एवढंच म्हणेन जे आपण करू शकल्या नाही ते या गव्हर्नमेंटनी 9 वर्षामध्ये जे त्यांचे एजेंड्यामध्ये होता म्हणा की मोदीजींचे मनात महिलांबद्दल जे प्रेम, आस्था, विश्वास, जे रिस्पेक्ट आहे ते या बिलाच्या अनुसार आम्हाला दिसलेली आहे. आणि मला वाटते सगळे ऑपोजिशनचे लोकांनी याच्यामध्ये त्रुटिया ना काढताना, त्याच्यामध्ये फॉल्ट ना काढताना एक आवाजांनी या देशाची महिलांना पुढे आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. 8 मार्च साजरी केली पाहिजे पण त्याच्यापेक्षा जास्त मोठं साजरं जर दिवस आपल्याला करायचं तर आजचा दिवस ते इतिहास ठरवेल. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. या मुद्द्यावर अजित पवार गट आक्रमक झाला असून आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सुनावलंय. स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात मध्यस्थी करत पडळकरांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलंय. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये, माझं स्पष्ट मत आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना सुनावलंय. बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचा काही विषयच नाही. कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत. ते कुठं जरी आले, आमच्या बरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही. मला असं वाटतं की गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे. तीनही पक्षातल्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातल्या नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पवार कुटुंबियांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. सोलापुरात राष्ट्रवादी युवक आघाडी आक्रमक झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. लातूरात गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी लातूरात आक्रमक झाली आहे. जळगावमध्ये सुद्धा गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया हा जयघोष करत आज घराघरात बाप्पाचं आगमन झालं. बाप्पा मखरात विराजमान झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांसह मनोभावे गणपतीची आराधना केली। राज्यातील सर्व नागरिकांना सुख समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना त्यांनी गणपतींच्या चरणी केली। तर मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले। त्यांनीही कुटुंबियांसह बाप्पाची मनोभावे पूजा केली। राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी सुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। महाजनांनी अतिशय मनोभावे आज बाप्पाची पूजा करून बाप्पाकडे आशीर्वाद मागितले। यावेळी गिरीश महाजन यांच्यासह त्यांच्या पत्नी साधना महाजन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत बागे। आज गणपती बाप्पाचं आगमन पत्नीसहित केलेलं विधिवत पूजन, काय भावना आहेत? आज गणरायाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। माझ्याही निवासस्थानी इथे केलेलं आहे। पण आज अतिशय उत्साहाचं वातावरण, अतिशय जल्लोषाचं वातावरण आपण या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने बघतोय। कारण मध्यंतरीच्या काळात जवळपास 2 महिने पावसाने दडी मारलेली होती आणि आता या 8-10 दिवसापासून अतिशय समाधानकारक पाऊस राज्यामध्ये या ठिकाणी येतो। त्यामुळे नदी, नाले, धरणं सगळी आता भरली येत आहेत, ओथंबून वाहत आहेत। त्यामुळे एक नवचैतन्य पुन्हा राज्यभरामध्ये या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचंच गणरायाचं आगमन आणि म्हणून मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। गावकुसातला गणपती, आणखीन आज मुंबईचा हा गणपती, आठवण येते गावाकडची वहिनी? हो, नक्कीच गावाकडची आठवण येते। काय आठवणी आहेत गावाकडच्या गणपतीच्या? आमच्याकडे गणपतीपेक्षा नवरात्रोत्सव जास्त असतो। गणपती घरीच असतो आमचा, सार्वजनिक कमी असतात। जामनेरला नवरात्रोत्सव जोरात असतो। जामनेरचं महत्व वेगळंच आहे, गुजरातची कनेक्ट जास्त आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की गरबा दांडियारच असतो। मुंबईला गणेश फेस्टिवल तुम्ही करतायत, तुम्ही पर्यटन मंत्री सुद्धा आहात, ग्रामविकास मंत्री सुद्धा आहात, सगळ्यांशी नाळ जोडली आहे। काय सांगाल, काय फेस्टिवल? गणेश फेस्टिवल आपण 18 ते 24 ऑक्टोबर या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत। त्यानिमित्ताने अनेक खूप चांगल्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला करता येतील। नुसतं गणपती आला, विसर्जन झालं एवढंच नाही, तर त्याचं महत्त्व, त्याचं महात्म्य हे सगळं आपल्याला देशातील लोकांना तर आहेच, पण परदेशातील लोकांना आपल्याला पटवून द्यायचं आहे आणि म्हणून त्या निमित्ताने मी हा फेस्टिवल या ठिकाणी ठेवलेला आहे। त्याचबरोबर मुंबई फेस्टिवल, त्याचंही आयोजन आपण आता पुढे या ठिकाणी केलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये। आणि अतिशय एक आगळा वेगळा कार्यक्रम, तो गेल्या अनेक वर्षापासून बंद होता, जवळपास 12-14 वर्षापासून तो बंद होता, तो आता आपण पुन्हा सुरू केलेला आहे आणि मला वाटतं की अतिशय धूमधडाक्यामध्ये, अतिशय उत्साहामध्ये हा गणेश फेस्टिवल आहे आणि मुंबई फेस्टिवल जो आहे हा या ठिकाणी होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बाप्पांच्या या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। माहोल बनून गेलाय। जशी लालबागच्या राजा मुंबईतली गणेश गल्ली आहे, तशी पुण्यातली गणेश गल्ली आपण समजतो। कारण सगळे गणपती प्रमुख मानाचे वेगळं याच परिसरात प्रतिष्ठापना होते त्यांची। मूळ तर आपल्याला माहिती, दगडूशेठ मानाचं जरी नसलं तरी सर्वाधिक नवसाला पावणारं मंदिर ख्याती आहे। जगभरात त्याचे गणेश भक्त आहेत। याची सगळी तयारी आता प्रतिष्ठापनाची आता आरती झाली आणि यावेळेचा देखावा आहे राम मंदिराचा। म्हणून बघू शकतो तू रामाच्या वेशात गणेश भक्त आहेत तिथे आणि त्यासमोर तो तशा पद्धतीने मानवंदना घेतोय आणि समोर यावेळेस देखावा आणि यावेळेस हो
पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक सध्या निघतीये. तिथे ढोल ताशांचा गजर आहे, तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या चरणी आज पहिल्याच दिवसापासून हजारो भक्त लीन व्हायला सुरुवात झाली आहे. थेट जाऊयात, उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत या दरबारातून जोडले गेलेत. उदय, काय संपूर्ण 10 दिवस एकतर कार्यक्रम आहेत, कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आलंय या 10 दिवसांचं? यंदाच्या लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचं विशेष आकर्षण काय? जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत बनलेल्या लालबागचा राजा दरबार यंदा सजलेला आहे. तो शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिमागदार देखाव्याने आपण इथे पाहू शकतो. लालबागच्या राजाचं जे सिंहासन आहे यंदा आपल्याला मेघडंबरीमध्ये पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालेली आहे. त्या निमित्ताने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मेघडंबरी छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानाचा मुजरा म्हणून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जो देखावा आहे तो इथे उभारण्यात आलेला आहे. आपण पाहत असाल लालबागच्या राजाचं सिंहासन जे आहे ते मेघडंबरीमध्ये बसवण्यात आलेलं आहे आणि आज वात्सल्यपूर्ण मूर्तीच्या पायावरती नतमस्तक होण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेश भक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेता यावं यासाठी गणेश भक्त आतुर झालेले आहेत. मोठ्या संख्येने गणेश भक्त जे आहेत लालबाग परिसरामध्ये दाखल झालेले लाखोंची संख्येने आपल्याला म्हणता येईल. सध्याची आपल्याला ताजी माहिती मिळते त्यानुसार लालबागच्या राजाची चरण स्पर्शाची जी रांग आहे ती भारत मातापर्यंत गेलेली आहे. लालबागच्या राजा हा मुख्य मंडप जो आहे त्यातून मागच्या बाजूने ही चरणस्पर्शीची रांग आहे ती फिरून भारत मातापर्यंत गेलेली आहे. जवळपास 5 किलोमीटरपेक्षा अधिक रांग जी आहे ती इथे लागलेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गणेश भक्त पहिल्याच दिवशी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. समोर देखील आपण पाहिलं तर गणेश भक्त जे आहेत मुखदर्शनाच्या रांगेत देखील मोठ्या संख्येने इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मुखदर्शनाची रांग आणि चरणस्पर्शीची रांग अशा 2 मुख्य रांग या लालबागच्या राजा दर्शनासाठी आलेल्या इथे पाहायला मिळतात. मुखदर्शनाची रांग देखील पूर्णपणे फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. लालबागचा राजा आणि गर्दी हे समीकरण एक आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलेलो आहे. देशभरातील सगळ्यात मोठं गणेशोत्सव मंडळ हे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि त्याच निमित्ताने इथे मोठ्या संख्येने गणेश भक्त येत असतात. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, मूर्तीच्या पायावरती डोकं ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी सर्व गणेश भक्त इथे दरवर्षी मोठ्या संख्येने येत असतात. आजही इथे दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने नेते असतील, अभिनेते असतील ते इथे येणार आहेत. सध्याची माहिती मिळते त्यानुसार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे दुपारी 2:30च्या सुमारास इथे लालबागच्या राजा दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मिळते आहे. त्याचबरोबर दुपारी 1 वाजता लालबागच्या राजाची आरती जी आहे ती केली जाणार आहे आणि आरती जी आहे पहिल्या दिवशीची ती त्यामध्ये सहभागी होता यावं या साठी देखील गणेश भक्त आतुर झालेले आहेत. मोठ्या संख्येने गणेश भक्त इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक गर्दीचं तुफान जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे आणि अशीच गर्दी आपल्याला पुढील 10 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत या लालबाग मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईतलेच नाहीत, महाराष्ट्रातलेच नाहीत तर संपूर्ण देशभरातले आणि जगभरातले गणेश भक्त इथे मोठ्या संख्येने येत असतात आणि लालबागच्या राजाच्या चरणी आपली श्रद्धा आणि आपलं नतमस्तक जे आहे ते इथे ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी ते गणेश भक्त येताना आपल्याला पाहायला मिळतात. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मुंबईतील प्रसिद्ध असा लालबागचा राजा आणि तिथे भक्तांची कशी मांदियाळी जमली आहे याची दृश्य आपण वेळोवेळी पाहत राहणारच आहोत. त्याचसोबत मुंबईतील गणेश गल्ली इथल्या मुंबईचा राजा आणि या गणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा भक्तांची गर्दी उसळली आहे. मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत. यंदा मंडळानं रायगडाचा देखावा साकारलाय. आज गणेश चतुर्थी आहे म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांचं आपल्या घरी आगमन होण्याचा दिवस. मी सध्या मुंबईच्या गणेश गल्ली या मंडळामध्ये आहे. मुंबईतला अतिशय मानाचा आणि महत्त्वाचा असे गणपती बाप्पा. महाराष्ट्राच्या घरोघरी गल्लोगल्ली बाप्पाचं आगमन झालंय. मग यात न्यूज 18 लोकमत कसं मागे राहील? न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात सुद्धा बाप्पा विराजमान झालेत. न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांच्या हस्ते गणपतीची मनोभावे आज प्रतिष्ठापना करण्यात आली. तर पुढचे 10 दिवस गणपतीची ही आराधना सुरू राहणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा आज बाप्पाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. राजा आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय गणेश गल्लीच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं तर बाप्पांची आरती सुद्धा आटपलेली आहे आणि भाविकांना दर्शन द्यायला सुरुवात झालेली आहे. अजून प्राणप्रतिष्ठा सुरू होती त्याच वेळी जर आपण बघितलं तर या मंडळाच्या बाहेर जवळपास 1 किलोमीटर लांब अशी भक्तांची रांग लागलेली आहे. कारण मुंबईतले हे अतिशय मानाचे गणपती आहे ज्यांचं दर्शन घेऊन अनेक मुंबईकर पुढल्या गणपतींच्या दर्शनासाठी जात असतात आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर या ठिकाणी आधीच गर्दीला सुरुवात झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त या ठिकाणी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे. खरं तर हे मंडळ दरवर्षी भारतातले जे सुप्रसिद्ध मंदिर आहेत त्यांची प्रतिकृती साकारत असतं, परंतु यंदा मात्र महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी रायगडची प्रतिकृती साकारण्यात आली आणि त्यामुळे तुम्ही बाप्पाचा मंडप सुद्धा बघू शकता आहात. राज दरबाराची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. आई तुळजाभवानीचं मंदिर सुद्धा आपल्याला छोटंसं इथे बघायला मिळतं प्रतिकृतीच्या स्वरूपात आणि बाहेर सुद्धा जो देखावा करण्यात आलाय त्यामध्ये सुद्धा आई तुळजाभवानीचं मंदिर जसं की रायगडावर आहे तशा पद्धतीनं साकारण्यात आलेलं आहे. बाप्पाच्या मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर राज्याभिषेक सोहळा असल्यामुळं श्रींच्या हातामध्ये सुद्धा आपण भवानी तलवारीसारखी तलवार बघू शकतो आहोत आणि आता 10 दिवस बाप्पा याच मंडपामध्ये विराजमान होतील, भक्तांना आशीर्वाद देतील आणि पुढचं वर्ष हे सुख समृद्धीनं आनंदानं भरभराटीनं नाहून निघो असे आशीर्वाद आपल्या सगळ्या भक्तगणांना देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा गणपती मंदिरामध्ये आणि या मंदिराच्या समोर प्रचंड असा ढोल ताशांचा गजर सुरू आहे. कारण आता गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. ही आगमनाची मिरवणूक आहे आणि त्यासाठी ढोल ताशे सज्ज झालेत आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं पुणेरी पद्धतीनं गणपती बाप्पाचं आगमन होईल. ज्या ठिकाणी ही सजावट केलेली असते संपूर्ण 10 दिवसांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ज्या देखाव्या रूपी मंदिरामध्ये विराजमान असतो त्या ठिकाणी आता गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक तिथपर्यंत निघेल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून आणि त्यासाठी ही ढोल ताशा पथकं सज्ज आहेत आणि मोठ्या संख्येनं पुणेकर आणि राज्यभरातून नागरिक सुद्धा अगदी आगमनाची मिरवणूक पाहण्यासाठी सुद्धा आलेले असतात. तर ही मूर्ती आता रथामध्ये विराजमान होईल. खास हनुमान रथ यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी तयार करण्यात आलाय आणि या रथामध्ये गणपतीची मूर्ती विराजमान होईल आणि मग या मखररूपी मंदिरामध्ये पुढच्या 10 दिवसांसाठी ही मूर्ती विराजमान असेल आणि त्यासाठी ही मिरवणूक सध्या निघतेय. तिकडचे हे ढोल ताशे आणि त्यांचा गजर. थेट जाऊयात पुण्यातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेले. चंद्रकांत, आपण दृश्यांमध्ये बघू शकता गणेश कॅमेरा दाखवतोय बघ सगळे आता इथला माहोल बनून गेलाय. जशी लालबागच्या राजा मुंबईतली गणेश गल्ली आहे तशी पुण्यातली गणेश गल्ली आपण समजतो.